शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। माहेरून 5 लाख रुपये आण अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वैष्णवी संतोष आवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष साळवेराम आवारी, साळवेराम बापू आवारे, अलका साळवेराम आवारे, राधी किसन बापूराव आवारे, आशा अतुल पठारे यांच्या विरोधात विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पीओपी मूर्ती निर्मितीवरून निर्माण झालेली अनिश्चितता अनेक मूर्तिकारांसाठी अडचणीची ठरली आहे। पीओपी मूर्तीवरील बंदी उशिरा ठरवली गेली, त्यामुळे यंदा अहिल्यानगरच्या बाजारात मूर्तीची टंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत। परिणामी 20 ते 25% मूर्तीची दरवाढ होऊ शकते। यंदाचा गणेशोत्सव आर्थिक पीओपी बंदीवर वेळेत झाल्यामुळे ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। दिवाळीनंतर महापालिका निवडणूक होणार हे निश्चित आहे, त्यामुळे प्रशासकीय पातळीवर जसा तयारीला वेग आला आहे तसाच वेग राजकीय पातळीवरही आला आहे। आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीकडे, कारण प्रभाग कसा राहणार आणि त्यात कोणते आरक्षण लागणार यावर इच्छुकांची उमेदवारी ठरणार आहे। बहुप्रतीक्षित रीवा पुणे एक्सप्रेसच्या आज प्रथमच अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर आगमन झाले। या ऐतिहासिक क्षणी रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वेचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी वरिष्ठ मंडळ अभियंता देवेंद्र कुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक कपिल शर्मा, स्थानक व्यवस्थापक सुधीर महाजन आदी उपस्थित होते। गेल्या 3.5 वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबर अथवा डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे। या निवडणुका या 2017 आरक्षणानुसार होणार असल्याचे तरी आत्ताची लोकसंख्या गृहीत धरून त्यानुसार सर्वसाधारण अनुसूचित जाती महिला तसेच महिलांचे आरक्षण काढण्यात येणार आहे। यामुळे जिल्ह्यात राखीव असणारे गट सोडून ओबीसी असणाऱ्या गटात लॉटरी पद्धत अवलंबण्यात येणार असून त्यानुसार यंदाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण काढण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।